प्रशांत कोरेटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं सुनावली कोठडी. सरकारी वकिलांनी मागितली होती 7 दिवसांची कोठडी. प्रशांत कोरेटकरला कोर्टाबाहेर आणल्यानंतर शिवप्रेमी आक्रमक. शिवप्रेमींकडून कोरेटकरचा तीव्र निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येनं शिवप्रेमी कोर्टाबाहेर दाखल. प्रशांत कोरेटकरने उन्मादातून फोन केला होता हे सिद्ध झालंय. इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया. फेसबुक प्रोफाईलवर योग्य ते लिहिण्याचा आपल्याला अधिकार असल्याचं इंद्रजित सावंतांचं वक्तव्य. कोरेटकरच्या आवाजाचे विविध व्हर्जन घेणंही आवश्यक. इंद्रजित सावंतांचे वकील असीम सरोदेंची मागणी. कोरेटकरचा एक सहकारी सापडला असून इतर सहकाऱ्यांचा शोध सुरू. चंद्रपूर पोलीस मुख्यालयाचं सीसीटीव्ही तपासणं देखील गरजेचं, सरोदेंचं वक्तव्य. रावसाहेब दानवे यांनी पोहे बनवण्याचा आनंद लुटला. कार्यकर्त्याच्या मुलाच्या लग्नात दानवेंची हजेरी. भारतीय पुरातत्व विभागातील किल्ले देखभालीसाठी राज्याकडे द्या. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांना पत्राद्वारे विनंती केली. वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याच्या संभाजीराजेंच्या मागणीनंतर शिवभक्तांच्या संमिश्र प्रतिक्रिया. काही संघटनांनी समाधी हटवण्याला विरोध दर्शवल्यानंतर कुत्र्याच्या समाधीजवळील बंदोबस्तात वाढ. नागपूर हिंसाचाराविषयी माहिती देताना सोशल मीडियावर चुकीचे व्हिडिओज पोस्ट करू नयेत. नागपूर पोलिसांचं आवाहन. सोशल मीडियावर चुकीचा मजकूर आढळल्यास कारवाई करण्याचा दिला इशारा. सतीश भोसलेला जिल्हा कारागृहाबाहेर व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं तडकाफडकी निलंबन. इतर अधिकारी कर्मचारी दोषी असल्यास कारवाई करणार असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षकांची माहिती. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 2025-26च्या 16 कोटी 49 लाखांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी. अर्थसंकल्पात आरोग्य, शिक्षण, कृषी विभागासाठी भरीव तरतूद. यवतमाळचे डॉक्टर रमाकांत कोलते यांना यंदाचा साहित्यव्रती पुरस्कार प्रदान. अमरावतीत सूर्यकांतादेवी पोटे राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्काराचं वितरण झालं. उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार अमरावतीच्या विशाल मोहोड यांच्या किड या कादंबरीला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात मुसळधार अवकाळी पाऊस. पुढील 3 ते 4 तासांमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांचा लखलखाट तसंच मेघगर्जनेसह हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. कराड पाटण तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपलं. वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. व्यापाऱ्यांसह नागरिकांची तारांबळ. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून नागपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे आंदोलन. महाविद्यालयातील काही शिक्षकांकडून विद्यार्थिनींचा छळ होत असल्याचा केला आरोप. अहिल्यानगरमध्ये बौद्ध बांधवांचा मोर्चा. बोधगया येथील बौद्ध विहार मुक्त करून धर्मगुरूंच्या ताब्यात देण्याची मागणी. बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी नांदेडमध्ये बौद्ध धर्मीयांचा महामोर्चा. शहरातील नवा मोंढा मैदानापासून काढलेल्या या मोर्चात हजारोंच्या संख्येनं बौद्ध बांधव सहभागी. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा. पेन्शनवाढीच्या मागणीसाठी हिंगोलीत धरणे आंदोलन. आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं पेन्शनधारक सहभागी. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांसाठी या. धाराशिवमध्ये पगारवाढीसाठी शिक्षकाचा आत्मदहनाचा प्रयत्न. पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा मोर्चा. आंदोलनादरम्यान पोलीस आणि शिक्षकांमध्ये गोंधळ. जळगाव चाळीसगाव बसमध्ये कंडक्टर आणि महिला प्रवाशाचा वाद. वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. मारहाणीत महिलेला दुखापत झाल्याची माहिती. नाशिकचा जिल्हाधिकारी असल्याचं सांगत नागरिकांची 8 लाखांची फसवणूक. मालेगाव पोलिसांनी आवळल्या मुसक्या. फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता, पोलिसांचा अंदाज. नांदेडमध्ये गुंगीचं औषध देऊन गुरांची तस्करी. शेतकऱ्याला जाग आल्यानं वाचले गायीचे प्राण. किनवट तालुक्यातील कोल्हारी गावाजवळील हा धक्कादायक प्रकार.
हळद शिजवणाऱ्या कुकरचा स्फोट झाल्यानं 4 शेतकरी जखमी झाले. हदगाव तालुक्यातील आष्टी गावाच्या शिवारातील ही घटना. हा स्फोट इतका भीषण होता की हळद शिजवणाऱ्या कुकरचे पार्ट तब्बल 600 फुटांपर्यंत उडाले. वाशिममध्ये विद्युत वाहिनीच्या तारेला स्पर्श झाल्यानं एकाचा जागीच मृत्यू. गणेश इंगोले असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव. नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात मादी बिबट्यासह बछड्याचा मुक्त संचार. एकाच आठवड्यात तिसऱ्यांदा बिबट्या दिसल्याचा नागरिकांचा दावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.